तुम्हाला पण उपवासाचा हा बटाट्याचा चिवडा उपवास नसता वेळेसुद्धा खावासा वाटते ना, तर खावेसं वाटत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये हो म्हणा। त्यासाठी ते 4 बटाटे घेतले, सिलरच्या साहाय्याने साल काढून घेतले आणि किसणीवर असे किसून घ्यायचे आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर बघा व्हिडिओमध्ये मी ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे एक असं असे पाणी झरण्यासारखे एक झरणे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे पाणी पूर्ण निघून जातं। त्यावर नंतर कॉटनच्या कपड्यावर असं सुकू घालायचे, 10 ते 15 मिनिटं सुकवायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता थोडासा वलसरपणा असायला हवा आहे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये, तेल छान गरम झालं कडकडीत की त्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला लगेच शेंगदाणे तळून घ्यायचे आहे, कढीपत्ता हिरवी मिरची त्यासोबतच तळून घ्यायची आहे। त्यावर शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला टाकून घेतला, तयार आहे। हा माझा बटाट्याचा चिवडा आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका व तसेच सबस्क्राईब सुद्धा करा चॅनल।